नमस्कार, मी डॉक्टर निनाद तुम्हाला लेक्चर 3 मध्ये वेलकम करतो. आज आपण बघणार आहोत की कॉम्प्युटर विजन वापरून काय काय करता येतं. पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की कॉम्प्युटर विजनने आपला बॅकग्राऊंड जो आहे इमेज मधला तो कसा काढला जातो, वेगवेगळे ऑब्जेक्ट कसे डिटेक्ट केले जातात लाईक हेअर और क्लोथ्स और फेस, आणि मग त्याला प्रोग्रामिंग कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. नंतर मग कोर्समध्ये आपण हे पण शिकणार आहोत की ऍडव्हान्स कम्प्युटर विजन म्हणजे डीप लर्निंग टेक्निक्स वापरून न्यूरल नेटवर्क म्हणून एक प्रकार असतो, ज्याला एक इमेज द्यायची आणि तो आत काहीतरी गडबड गोंधळ घालतो आणि आउटपुटला अजून एक इमेज किंवा डायरेक्ट सांगतो क्लासिफिकेशन. तर बेसिकली प्रोग्रामलेस अप्रोच आहे हा, आणि तुम्हाला फक्त नेटवर्क डिफाईन करायचं लॉजिक समजलं पाहिजे. आणि त्याच्यात मग पुढे रिकरंट न्यूरल नेटवर्क म्हणजे चुकलं तर स्वतःला इम्प्रूव्ह करत राहण्याची कन्सेप्ट पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड लोकलायझेशन, म्हणजे एखादा रोबोट मी जर काही मेज मध्ये सोडला तर तो कसा कसा फिरतोय ते आपण बघणार आहोत. मग कुठला कुठला पाथ घेतोय, कुठे चुकतोय आणि कधी फायनली डेस्टिनेशनला जाऊन पोहोचतोय, हे आपण या पर्टिक्युलर ह्याच्यात बघणार आहोत. सो दीज आर द सम ऑफ द पार्ट्स जे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. बेस्ड ऑन द 3 कन्सेप्ट जे आपण आता बघितले, त्याच्यानुसार 3 प्रोजेक्ट पण आपण बघणार आहोत. पहिला जो आहे तो फेशियल की पॉइंट एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे चेहऱ्यावरचे की पॉइंट्स, म्हणजे नाक कुठे, तोंड कुठे, डोळे कुठे, डोळ्याच्या भुवया कुठे किंवा फेसची आउटलाईन कुठे, ते की पॉइंट एक्स्ट्रॅक्ट करणं. नंतर मग ऑटोमॅटिक कॅप्शनिंग फॉर द इमेज, म्हणजे एक इमेज मी देणार, त्याच्यातनं लेटसे सनसेट होतोय माउंटन वरनं वगैरे ते दिसणार. आणि फायनली लोकलायझेशनचा प्रॉब्लेम, म्हणजे मी एक पॉइंट देणार आणि पझल पुट अप करणार, आणि मग स्लॅम वापरून म्हणजे सायमल्टेनियस लोकलायझेशन अँड मॅपिंग वापरून आपण त्या ऑब्जेक्टला त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवायचं, हे आपण बघणार आहोत. तर वन ऍप्लिकेशन इन विच वी आर सीइंग कम्प्युटर विजन हे आहे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग. एनविडिया कंपनी त्याच्यावर काम करते, माझा भाऊ तिथेच काम करतो. तर त्या लोकांनी हा ड्राईव्ह PX नावाचा ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, जीपीयू बेस्ड प्रोसेसर बनवलाय. आता आपण CPU आणि GPU या टर्म खूप ऐकतो. 1999 मध्ये एनविडिया कंपनीने हा GPU बनवला. आणि मेन फरक काय असतो, तुमचा CPU जो असतो तो जनरली 2 लेन किंवा 4 लेनच्या प्रोसेसिंग वर चालतो, म्हणजे वी कॉल इट क्वाड कोर. आता ऑक्टा कोर पर्यंत CPU आलेले आहेत, तो 8 पॅरलल प्रोसेसिंग होऊ शकतात. पण जीपीयू मध्ये तसं नसतं. जीपीयू हार्डवेअर अप्रॉक्सिमेटली 5000 कोर एकत्र रन करू शकतो. आणि म्हणून तुम्ही बघाल की जीपीयूच्या मेमरीज अजूनही खूप बेसिक लेव्हलला आहेत, कारण एवढा पॉवरफुल प्रोसेसर खूप महाग पडतो. म्हणजे 32 GB DDR5 एनविडियाचं कार्ड जरी तुम्ही घ्यायला गेलात तरी 2,500च्या खाली ते येत नाही. आणि म्हणजे 2,500 एकदम बेसिक सांगितली प्राइस, 6,000, 8,000, 10,000 अशा रेंजमध्ये पण ते येतं. आणि हे प्रोसेसर एनविडिया गाड्यात बसवते, गाड्यातच नाही तर ट्रकमध्ये पण बसवते. एनविडिया याचं लाईव्ह टेस्टिंग करते कॅलिफोर्नियामध्ये, नंतर मग माझ्या ते न्यू जर्सीला करते आणि जर्मनीत करते. आणि बाकी अनेक ऍप्लिकेशन आहेत, म्हणजे फक्त एनविडिया जसं नाही, पण मोस्टली जीपीयूज फ्रॉम एनविडिया आर व्हेरी पॉवरफुल अँड व्हेरी कन्व्हेन्शनल. आता आम्ही गेमर लोक तर पहिल्यापासूनच एनविडिया माहिती होतं, पण आता ऑटोनॉमस व्हेकल मध्ये हे सगळं ऑटोमॅटिक डिटेक्शन जे झालंय ते सायमल्टेनियस कॅमेऱ्यातनं झालंय. ईच कॅमेरा इज कॅप्चरिंग रफली 30 FPS. आणि मग अशा प्रकारे 6 कॅमेरे किंवा 8 कॅमेरे सिस्टम वापरून प्लस लायडार आणि प्लस अल्ट्रासॉनिक हे सगळं वापरून ती ऑटोनॉमस व्हेकल चालते. सो अशा प्रकारचं काम, म्हणजे कम्प्युटर विजन मध्ये ही कोर्स कम्प्लीट केल्यावर तुम्ही एनविडियात जाऊन अशा प्रकारचं काम करू शकाल. तसं बघायला गेलं तर ड्राईव्ह PX हा काही एकटा प्रोसेसर नाहीये. तर ड्राईव्ह PX सारखाच त्यांचा एम्बेडेड म्हणजे एनविडिया कंपनीचा जेटसन हा पण खूप पॉप्युलर आहे. तर डीप लर्निंग, AI आणि इमेज प्रोसेसिंगचं कॉम्बिनेशन टेन्सर कोर किंवा टेन्सर RT ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण होतं. BB8 म्हणून पण प्रोसेसर आहे आणि इसॅक नावाचा प्रोसेसर पण त्यांनी.
सो बेसिकली सीपीयू आणि जीपीयूतला फरक समजून घेणं गरजेचं आहे, कारण कम्प्युटर विजन मोस्टली जीपीयू शिवाय करत नाहीत. सो पहिली गोष्ट का करत नाहीत ते आपण समजून घेऊया, की इथे लो कम्प्यूट डेन्सिटी असते, इथे हाय कम्प्यूट डेन्सिटी असते. जसं आपण बघितलं की 2 लेनचा रोड असणं वेगळं आणि 5,000 लेनचा रोड असणं वेगळं. नंतर मग कॉम्प्लेक्स कंट्रोल लॉजिक वापरलं जातं सीपीयूला. इथे हाय कम्प्युटेशनल पर मेमरी ऍक्सेस वापरला जातो. म्हणजे बेसिकली मेमरी पर म्हणजे कम्प्युटेशन जी असतात ती जास्तीत जास्त व्हायला हवी असतात आणि प्रत्येक मेमरी लोकेशनला जास्तीत जास्त कम्प्युटेशन होतील असं लॉजिक लिहिलं जातं. याला कॅश मेमरी जास्त दिली जाते. वेळेस इथे कॅश मेमरीपेक्षा पॅरलल ऑपरेशन करण्याची मेमरी म्हणजे एएलयू मध्ये पॅरलल एक्झिक्युशन करण्याची कॅपॅसिटी दिली जाते. सो बेसिकली पॅरलिझम साठीच जीपीयू वापरले जातात. पॅरलिझम म्हणजे काय, की मी इथे 2+2 करतोय तर त्या दुसऱ्या रूम मध्ये कोणतरी 4+8 करत असेल तर ते पॅरलली ऍडिशन करतायत. नंतर मग सीपीयू जे असतात ते सिरियल साठी ऑप्टिमाइज केलेले असतात. म्हणजे खूप कमी सीपीयू पॅरलल एक्झिक्युशन करतात. आता ऑक्टाकोर वगैरे आले त्याच्यात पॉसिबल आहे, पण तरी 8 पेक्षा 5,000 खूप जास्त आहेत अजूनही. याच्यात डीप पाईपलाईन्स असतात, म्हणजे 100 ऑफ कोर्स वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर ट्यून करत असतात. हाय थ्रुपुट मिळतं, हाय लेटन्सी आणि टॉलरन्स मिळतो. आणि नवीन जीपीयू असतात ते कंट्रोल फ्लो लॉजिक वगैरे डायरेक्ट लिहू शकतात. म्हणजे सीपीयू ची नीड जी होती, मस्ट सीपीयू प्लस जीपीयू असायचं, तर ती आता ऑलमोस्ट निघून गेलेली आहे. ओनली जीपीयू बेस्ड बोर्ड आलेले आहेत. इथे लो लेटन्सी टॉलरन्स म्हणजे बेसिकली लेटन्सी टॉलरन्स म्हणजे एक डिले येतो तुम्हाला, तर तो डिले 1 सेकंदाचा असेल तर प्लस मायनस किती होऊ शकतं त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. आणि लो टॉलरन्स म्हणजे तो एकदम कमी असतो व्हॅल्यू, वेअरएज इथे ती हाय असते. आणि न्यूअर सीपीयूज प्रमोट पॅरलिझम, पण तरी स्टील टुडे वेन आय एम डिलिव्हरिंग दिस लेक्चर 8 आणि 5,000 हा फरक इथे स्टील आहे. म्हणजे एवढा फरक जोपर्यंत कव्हर अप होत नाही तोपर्यंत काय सीपीयू तुमच्या कम्प्युटर विजन किंवा ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कार्स मध्ये टाकण्यात अर्थ नाहीये. नेक्स्ट इज फक्त एनव्हिडियाचीच ऍड करतोय का माझा भाऊ तिथे काम करतो म्हणून, तर नाही. तर एनव्हिडियाचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत तुम्ही सगळीकडे जाऊन आपलं ऍप्लिकेशन टाकू शकता. चायनाची पॉनी कंपनी आहे, पॉनी.ai लवकरच त्यांची कार मार्केटमध्ये काढणार आहे. तिथे तुम्ही बघू शकता वरती लायडार सेन्सर आहेत, सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत, नंतर मग अल्ट्रासॉनिक ट्रान्समिटर रिसिव्हर पण आहेत. अलॉंग विथ द चायनीज कंपनी देर आर अदर कंपनीज लाईक फोर्ड कंपनी आहे. त्यांनी पण त्यांची एआय युनिट सेपरेटली डिप्लॉय करायला सुरुवात केली आहे. एनव्हिडिया आणि फोर्ड मध्ये एक ऍडव्हान्टेज फोर्डला असा मिळतो की गाडी तेच बनवतात. एनव्हिडिया त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आउटसोर्स करते आणि त्याच्यामुळे फोर्डला हा एक बेनिफिट आहे की कस्टम शेपच्या गाड्या बनवणं त्यांना शक्य आहे. नंतर मग क्रूज कंपनी आहे, त्याच्यात पण अशा प्रकारचं डोक्यावर म्हणजे आता बॅग ठेवायची जी तुमची सवय ती विसरून जा. ऑटोनॉमस इरामध्ये बॅग तुम्हाला डोक्यावर ठेवता येणार नाही, गाडीच्या मागे डिक्कीतच ठेवाव्या लागतील. आणि लास्ट म्हणजे ही आता याच्यात दिसत नाहीये, पण या गाडीची कंपनी आहे यांडेक्स. सो यांडेक्स म्हणून कंपनी आहे, ती पण ऑटोनॉमस व्हेकलवर काम करते. आणि फायनली वेमो म्हणून आहे. सो या काही ऑटोनॉमस व्हेकल कार्स आहेत ज्याच्यावर कम्प्युटर विजनचे अल्गोरिदम डायरेक्टली वापरले जात आहेत. आणि अपकमिंग इंडस्ट्री किंवा तुम्ही हा कोर्स करताय तर त्याचं फ्युचर तुम्हाला कुठे घेऊन जाईल ते दाखवण्यासाठी मी या कंपन्यांची काही नावं घेतली. अँड विथ दिस आय विल स्टॉप दिस लेक्चर. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर नेहमीप्रमाणे मला ईमेल करू शकता. माझा दुसरा ईमेल ऍड्रेस आहे ninad.mehendale@gmail.com. सो तिथे पण तुम्ही आपला ईमेल पाठवू शकता आणि काही तुमच्या क्वेरी असतील त्या मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करीन नक्कीच. सो थँक्यू व्हेरी मच आणि वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर.